राजू त्याच्या आई वडिलांबरोबर सुट्ट्यांमध्ये आजीच्या गावी आला आहे. गावातल्या घरी आज सकाळी सकाळी अंगणात बसून चहा पित आहेत. आजी, आई, बाबा, मामा, मामी आणि लता. लता राजूच्या मामा मामींची मुलगी आहे. जेव्हा नाश्ता बनवण्याची वेळ आली तेव्हा राजूची आई आणि मामी स्वयंपाकघराकडे निघाल्या. लता देखील त्यांच्याबरोबर गेली. आज नाश्त्यासाठी गरम गरम पराठे बनणार आहेत. राजू आणि लतानी सगळ्यांना पराठे वाढले आणि मग स्वतःही खाल्ले. जेव्हा सगळ्यांचं खाऊन झालं त्यानंतर आई आणि मामीने स्वतःचे ताट वाढून घेतले आणि खाण्यासाठी बसल्या. आई आणि मामीचे कौतुक करत राजूचे बाबा म्हणाले, पराठे खूपच स्वादिष्ट झाले होते. चला आता तुम्ही नाश्ता करा. मी बाजारात जाऊन काही सामान घेऊन येतो. राजू, येणार का माझ्या बरोबर? हो मामा. आणि दोघेही निघाले सकाळी सकाळी फेरफटका मारायला. मुलांनो, लता आणि राजू प्रमाणे तुम्ही देखील घरातील कामात मदत करता का? तुमच्या घरी जेवण कोण बनवतं? बाजारातून सामान कोण घेऊन येतं? घरातील इतर कामे कोण करतं? ह्याबद्दल विचार करा. राजूचे गाव एका नदीकिनारी वसलेले आहे. जेव्हा राजू आणि त्याचा मामा नदीकिनारी पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की काही माणसे मासे पकडत आहेत. तिथे जवळच त्यांनी दगड व लाकडांची एक चूल बनवून ठेवली आहे आणि ते मजेत मासे पकडून खात आहेत. हे पाहून राजूने विचारले, मामा, आपण मासे का नाही खात? आपले कुटुंब शाकाहारी आहे राजू. म्हणजेच आपण फक्त झाडपाल्यापासून मिळणाऱ्या गोष्टी खातो. मग मासे खाणाऱ्या लोकांना काय म्हणतात? मांस, मासे इत्यादी खाणाऱ्या लोकांना मांसाहारी म्हणतात. म्हणजेच अन्न आपल्याला दोन स्रोतांपासून मिळते, झाडपाला आणि पशुपक्षी. डाळ, तांदूळ, भाजी, पोळी हे सर्व झाडपाल्यापासून मिळणारे जिन्नस आहेत, तर मांस, मासे हे पशुपक्ष्यांपासून मिळणारे आहेत. बरोबर बोललास राजू. प्राण्यांपासून आपल्याला अजून काही जिन्नस देखील मिळतात, जसे दूध, दही, लोणी इत्यादी, जे आपल्या आहारातील महत्त्वाचे घटक आहेत. चला आता काही भाज्या घेऊयात. राजू, माहित आहे का, झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांमधून खाण्याचे वेगवेगळे जिन्नस मिळतात. पालक, कोथिंबीर, पुदिना ही सर्व पाने आहेत. टोमॅटो, वांगी, लिंबू ही आहेत फळे. कोबीचे फूल असते. साहेब, कांचनाच्या कळ्या व फुलांची देखील चविष्ट भाजी बनते आणि आमच्या घरी केळ्याच्या फुलांची देखील भाजी केली जाते. मामा, गाजर आणि मुळा देखील फळे आहेत का? त्यावर नेहमी माती का लागलेली असते? मुळा, गाजर, बीट ही सर्व फळं नाहीत. ही मुळे आहेत. ही मातीच्या आत उगवत असल्यामुळे तू ह्यावर माती लागलेली पाहिली असशील. आपण तण आणि वनस्पतींचे बियाणे देखील खातो. गहू हे बियाणे आहे. वनस्पती किती प्रकारे आपल्या उपयोगाला येतात? हो राजू, चल आता लवकर भाज्या घेऊन घरी जाऊयात. काय झाले राजू? दात खूप दुखतोय आजी. ओहो, बरं इकडे ये. बाळा, जरा याला स्वयंपाकघरातून लवंग आणून दे बरं. राजू, आपण डॉक्टरांकडे जाईपर्यंत तू लवंग चघळत बस. लवंग? हो राजू, स्वयंपाकघरातील कितीतरी वस्तू औषधाचे काम करतात. सर्दी खोकला झाला असेल तर हळदीचे दूध, दात दुखीसाठी लवंग. आपण लहानपणापासूनच याचा उपयोग करत आलेलो आहोत. लवंग हे वनस्पतीचे फूल आहे. आजी बरोबर म्हणतीये. वनस्पतींमध्ये औषधीय गुणधर्म देखील असतात. पुदिना पोट साफ करतो. आवळा त्वचेसाठी चांगला असतो. ज्येष्ठमध घसा बरा करतो आणि शिकेकाई आजही गावात केस धुण्यासाठी वापरतात. वा, आता मी हे सर्व आईला सांगेन.
आज खूप मजा केलीस ना मामा बरोबर? काय सांगणार होतास मला? आज खूप मज्जा आली आई. मी अन्नाच्या 2 स्रोतांबद्दल माहिती घेतली. वनस्पती आणि पशुपक्षी. मांस-मासे खाणाऱ्या लोकांना मांसाहारी आणि ते न खाणाऱ्या लोकांना शाकाहारी म्हणतात. वनस्पतींचे सर्व अवयव जसे की पाने, फुले, फळे, मुळे आणि बिया खाल्ल्या जातात. वनस्पतींमध्ये औषधीय गुणधर्म देखील असतात. शाब्बास राजू. आता सांग, तू आज काय जेवणार? पालकची भाजी की कांचनाची भाजी? हो मामा. चल, मग स्वयंपाकघरात जाऊन एकत्रच बनवूयात.